2 मिनिट थांबून थोडंसं ऐका. कारण ही घटना उदगीरमध्ये नांदेड नाक्यावरती झालेली आहे. एक कार चालक आणि एक बाईक चालक या दोघांमध्ये जो झालेला छोटासा जो डॅश आहे, परंतु त्याचा जो विस्तार झालेला आहे त्याच्यावरती आपण थोडीशी बोलणार आहे. सिच्युएशन अशी होती, कार चालक आपल्या रस्त्याने जात होता आणि त्याच वेळेमध्ये एक बाईक चालक येतो आणि त्याच्या कारला डॅश मारतो किंवा एकमेकांमध्ये काय झालेलं असेल. मेन काय आहे त्याच्या पुढे पाहूया आपण. त्याच्या बाईकच्या मागे आणखी एक व्यक्ती बसलेले होते आणि जसं ही डॅश झालेले त्यावेळेस मग थोडंसं त्याच्यावरती अटॅक झाला आणि त्याला म्हणले की तू साईडला घे, साईडला घे. मग त्याला त्या कारवाल्याला साईडला घेतले. आता साईडला घेताच अचानकच किंवा एका मिनिटामध्येच अनेक व्यक्ती एकत्र येतात. म्हणजे कमीत कमी तब्बल 10 ते 20 लोक एकत्रित येऊन त्या कार चालकावरती अटॅक करतात आणि त्या बाईकवर जो मागे बसलेला माणूस होतो तो येतो आणि त्या बिचाऱ्याला एक झापड पण देतो. आणि झापड दिला आणि एवढे सगळ्या व्यक्तींना पाहून तो कार चालक बिलकुल थोडासा नर्वस होतो किंवा भिल्यासारखं होतो. कारण सगळे एकदाच 20 लोक आल्यानंतर साहजिक आहे कोणी पण घाबरल्यासारखं होऊन जाते. आणि मग लगेच त्याला अटॅक करतात आणि म्हणतात की माझे जे काही नुकसान झाले ते भरपूर दे, नाही तर असं तसं ते गोष्टी आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. परंतु सुदैवाने त्याच काहीच 1 मिनिटामध्ये एखादा व्यक्ती येतो आणि ह्या कारवाल्यांच्या साईडने येऊन बोलतो की काय झाले का, आणि मग ते सिच्युएशन सगळी बोलले जाय, असं झालं तसं झालं. मग ही कारवाला म्हणतो की सर माझी गलती नव्हती, मी माझ्या साईडने येत होतो, तोच आला आणि मला डॅश दिला आणि सर तो फोनवरती बोलत होता आणि येऊन माझ्या साईडला डॅश दिला. आता त्याच्यावरती आणखी तो सांगतोय कारवाला की सर मी माझ्या साईडने येत होतो आणि समजा तो समोरून आला किंवा मी ज्याला त्याला डॅश दिला असता तर तो माझ्या सेंटरला येऊन डॅश दिला असता. परंतु ते जे डॅश बसलेले आहे माझ्या साईडला बसलेले आहे आणि तुम्ही विचार करा की साईडला बसलेल्या म्हणजे कोण येऊन धडक देऊ शकते, त्यांना देते का मी जाऊन देतो. मग असे एक निष्कर्ष बाहेर येतात. हे निष्कर्ष आल्यानंतर बी ते मानत नाही येते ना. ते पुढचा बाईकवाला म्हणतो की तो ब्रेक का लावला नाही, तो ब्रेक लावला असता तर असं झालं नसतं, उलट त्याच्यावरच बोलतोय. मग अशी सिच्युएशन होत असताना मग त्या व्यक्तीला पाहून थोडंसं पुढचे जे 10-20 लोक होते थोडंसं शांत होतात. मग थोड्या वेळानंतर मग अनेक 2-3 लोक येतात आणि थोड्या वेळानंतर अनेक 2-3 लोक येतात. म्हणजे 5-6 जण लोक या कारवाल्याकडून बोलतात. बोलत असताना मग लास्टला त्यांची एकच बोलणं असते की सर आम्हाला आमचा खर्च पाहिजे. मग खर्च मानल्यानंतर बोलतात की एक ₹2000 आम्हाला द्या. एवढं म्हटल्यानंतर कार चालक म्हणतो की सर एक तर माझी गलती नाहीये आणि माझ्याकडे पैसे पण नाहीयेत, मी नाही देऊ शकत. मग त्याच एक व्यक्तीने जे कार चालकाकडून बोलत होता तो म्हणतो की चला पाहू तर पाहू गाडीला काय झाले किंवा किती नुकसान झाले. मग ते गाडीला बोलवतात कारपाशी आणि चेक करतात. तर ते ती जी बाईक होती त्या बाईकच्या मागे नंबर पण नव्हता आणि दुसरी गोष्ट तो फोनवरती बोलत होता. ते 2 गोष्टी त्यांच्या नजरेमध्ये येतात आणि ते म्हणतात की बाबा तुला माहिती आहे का, ज्यावेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस आपल्याला मोबाईलवर बोलायचा पण अधिकार नाहीये आणि दुसरी गोष्ट तुझ्या बाईकवरती पण नंबर नाहीये. तुला जर पैसेच पाहिजे असेल तर चल पोलीस स्टेशनमध्ये आपण पाहूया. असं म्हटल्यानंतर मग ते 2 चुकी त्यांच्या निदर्शनास येतात किंवा त्यांना समजतं आणि ते थोडंसं मावळते. मग तरी पण म्हणतं की साहेब आता तिची बोली थोडीशी नरम होते आणि म्हणते की साहेब थोडंसं मला काहीतरी द्या, असं तसं म्हटल्यानंतर मग त्यांना एखादा व्यक्ती म्हणतो की जाऊ दे बाबा, टळले तर टळू दे, थोडंफार देऊन टाक म्हटल्यानंतर मग ते ₹500 वरती ती घटना टळून जाते किंवा ती घटना समाधान होऊन जाते. परंतु ह्याच्यामध्ये एकच सांगायचं आहे मर्म की सगळेजण एकत्र येऊन जे अटॅक करतात ते पद्धत ठीक नाहीये. तुम्ही समाधानाकडे जातच नाहीये, तुम्ही आणखीन कांड करताय आणि अशा प्रकारे येणाऱ्या टाईममध्ये लोक समाधानापेक्षा भांडणाला प्रतिसाद जास्त होईल आणि हे ठीक नाही. त्यामुळं अशी जर घटना कोणी घडत असलं तर आपल्याला पण त्याला सपोर्ट करणं जरुरी आहे. हमेशा असं नसते की जे जास्त लोक आहेत ते सही असतात, कारण त्यांचा प्रभाव जास्त असतो. परंतु कधी कधी त्या साईडनं पण होणं किंवा अशा व्यक्तींच्या विरुद्ध पण थांबणं जरुरी आहे जे कल्ट करून किंवा ग्रुप करून अटॅक करत असतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे कल्ट आणि ग्रुप करणारे कोणते व्यक्ती असतात. चला आपण पण उठूया, थोडंसं जागृत होऊया आणि एकमेकांना सहयोग करूया. धन्यवाद. थँक्यू.